नाही करत. भेटू तिकडं आवरायला गेल्यावर. तुम्हाला ते 2 फंटर दाखवते ताईची पोरं. फंटर बघायचे 2 ताईचं. आता इथं एकला नाही. ही बघा 300. हो मला पोहता नाही प्रॉपर. मला येते पोहता पण एवढा पण नाही प्रॉपर. ती पण ट्रेन दिसली. ती बघा ट्रेन. बोलतोय रातचे ब्लॉग करायचा नाही. हे कारण सांग. क्लॅरिटी कमी येते. आतमधलेपणा होऊ शकतो. दुसरा दिवस बाप्पा जाण्याचा. सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बोलू नाही शकत. गुड आफ्टरनून. आता किती वाजले? 12ला काल सारखा ब्लॉग स्टार्ट केला मी. काल पण 12ला गेलता, आज पण गेलता. आणि तुम्ही पाठच्या ब्लॉगचा काय सीन झाला माझा. मी एंड करायचा विसरलो ब्लॉग. आम्ही आलो असं फिरून बाहेरून. नंतर ब्लॉग एंड करायचा विसरलो. मी पहिले घरी आलो ब्लॉग एडिट करायला बसलो. आणि तेवढ्यात मला कधी झोप लागली मला समजत नाही. मग ते ब्लॉग पण एडिट नाही झाला, एंडिंग पण नाही की. एंडिंग मी केली ना अशी नॉर्मल ठेवली. तुम्ही आता मी तो ब्लॉग एडिट नाही केला, अर्धा बाकी आहे. तो एडिट करतो. आता 12 वाजले. 2-3 वाजेपर्यंत टाकतो तो ब्लॉग. आता सध्या तर नाश्ता करतोय. मी पण लेट उठलो आहे थोडं. 10ला उठलो आहे. आरती मम्मी पप्पा यांनी करून घेतली. मी पवलो. मी आरतीला आता नाही संध्याकाळी घेते. मी करून घ्या आरती. म्हणून मी आता उठलो आहे. 10ला उठलो आहे. असं नाही लेट उठलो आहे. 10ला उठलो आहे. आंघोळ केली मस्त. तर हा ब्लॉग स्टार्ट केला दुसऱ्या दिवसाचा. तर आता विषय असा आहे आजचा. तुम्हाला नंतर सांगतो. ते पहिले नाश्ता करून घेतो. विषय आहे की आता आम्हाला जायचं आहे आवरायला. कोण मी, चंद्रकांत अण्णा, रितेश आला तर त्याचं फिक्स नाही अजून. रितेश आहे, अजून पायल दिदी आहे आणि आयुष आहे. आम्ही जाणार आहोत. ते आमचे आत्याची मुलगी आहे सोनूताई, तिच्याकडे जाणार आहोत गणपतीला. त्यांचं वाटतं दीड दिवसाचा आहे ना मम्मी गणपती का नाही? सोनूताई त्यांचा 1.5 दिवसाचा गणपती आहे. त्यांच्या पाया पडला जाऊ. आता पियुष होता मग असे म्हणणं सांगितलं, नंतर सांगते म्हणून बोललो. त्याचा काय सीन आहे, त्याला न्यायला काय नाही बिंदास नेऊ, पण त्याला जमत नाही. त्याला गाडीत उलटी करते लगेच आणि त्याला त्रास होते. म्हणून मग त्याला नेत नाही. मग त्याच्यासमोर बोललो नाही. मग सबस्क्रायबरचं सीन. अरे सबस्क्रायबरचा बघते काय सीन होते मला ते समजत. बाप्पा आशीर्वाद एवढा खतरनाक देते ना. टायमाला सबस्क्रायबर वाटतात. मी सकाळी बघितलेलं तर कितीतरी होते. 3,000 3,500 क्रॉस केलता. आणि काल तर 3,000 सकाळी बघितलेलं तर काल 3,006 झालते. आणि दुपारी काल बघितलेलं तेव्हा 3,200-300च्या पार घेतं. म्हणजे दिवसाला 200-300 सबस्क्रायबर वाटतात. म्हणजे खरंच आता काय आशीर्वाद बोलू. तुमचं पण असंच प्रेम राहू द्या. आणि खरंच खूप थँक्यू. आता 4,000पर्यंत पोचू. 4,000 नंतर 5. आता ते 5 बघू ते कसं वाढते ते. आता जसं माझ्या नशिबात असेल तसं भेटेल. आता चाललोय आवऱ्याला. हे बघा आमचा रितेश लाचका मोर जेवले ऋषीच्या भाजीची. ऋषी पंचमी आहे. ऋषीची भाजीची जेवलं. आता जेवण बिवून अण्णाचा काकू पुढे गेलेत. तर आम्ही आता चालून पाठशे. चला आवरायला जाऊ. आता तुम्हाला निघू आता आवरायला जायला. गाडी आहे तिथंच लावलेली काल. कोल्ड स्टार्ट. थांबलो तर टाईम जाईल. तिथं थांबलेले आहेत पुढं ते सगळे. कोल्ड स्टार्ट नाही तर तसंच येते. चला मी आता गाडीत चालवते. ब्लॉग नाही करत. भेटू तिकडं आवरायला गेल्यावर. तुम्हाला ते 2 फंटर दाखवते ताईची पोरं. हे बघा यो एक फंटर आहे. यो एक फंटर आहे. मी आमची ताई. मी ताईची तर पहिल्यांदा आलोय. ताई लाजतोय त्याला. ताई लाजतोय पहिल्यांदाच आलो. म्हणजे आता ताईच्या लग्नाला वारातीला आलो होतो. नंतर आलो होतो. तो पण बारका होतो. नंतर आता आलो. आमच्या ताईची पोरगी ही अन्वी लाजली. यो बघ यो एक आहे. यो तर फंटर आहे मेन. बाप्पा ताई सांगता 2 फंटर बघायचे. 2 ताईचं. ताईला असते. ताईला वाटते का नाही काढत. आवरे गावातला स्टँड यो. तर महाराजांची पण मूर्ती आहे. आपले कसे आहे तसे. ही बसलेली आहे. आपली इथं घोड्यावर आहे. आणि इकडं पुढे एक तला आहे. तर त्याला काय थोडे महिना अगोदर काम चालू होता. आणि आता पूर्ण भरला आहे त्याला. आपली गाडी इथं आहे. चला आता जाऊ. पिरपूरला जायचं आहे. कोपरोलीला रितेशचा मोबाईलचा बटन बसवायचा आहे. पॉवर बटन असतो तो. कोपरोलीला आला आहे. अण्णासना सोडली इथं पिरपूरला. आत्याची इथं आम्ही आलो कोपरोलीला. चला पकडून जाऊ. तुम्हाला दाखवतो दुकानाची. सो ती बघ आपण आता वडापाव घेतलं
आता जाऊया आत्ताच इथं. आता इथं एकला नाही. ही बघा Z900 कसली खतरनाक आवाज होती तिचा. एक्झॉस्ट बसवला तिला. चला आता जाऊया आत्ताच इथं. रितेशच्या बटनाचा भेटला नाही. बटनाचा बोलतोय, मोबाईलचा बटन भेटला नाही त्याला. आता काय करते का माहिती, बघू झाला. आता आता तिथे जाऊ, तिथं बसू जरा वेळ, मग तिथून निघू. मग इथून वडापाव घेतलं नाही बघा सगळ्यांना. ताबडतोड कारवाई. केला आहे भात. यो अजून रिते झाला नाही ना प्रॉपर भात. यो दिवाळीपर्यंत प्रॉपर होतं यो भात. ह्याच्यापेक्षा मोठा होता नाही अजून. दसरा नवरात्रीपर्यंत. फिरकून सगळा जाऊन आलो. अन्ना सोडला. आम्ही दोघं आलो. आता इथं याचा खारपाड्याचा इथं पण बघितला. इथं पण ऑर्डर दिली नाही. बटनचा काय केलास बोल. बटनचा काय केलास. डोका बोल नाही लाच काय मोर. त्याचं नावच बरोबर ठेवलं मी. आता खारपाड्याला आलोय. तर खारपाडा ब्रिज आहे. मी गेलो नाही तिथं कधी. तिथं बघू तुम्हाला स्पॉट दाखवते ना तिथं गेल्यावर कसं काय. तुला का डोका का दुखते. AC मुलं खावायला पाहिजे काय. भूक लागली म्हणून तुला. भाई मी पहिल्यांदाच आलोय. मला तर रस्ता पण नाही माहित प्रॉपर. सरळ जायचं आहे नाही असं माहित आहे म्हणा. माहित आहे मला माहित नाही. अरे यो खारपाडा ब्रिज यो आपला मेन हायवे आहे तिकडे. थांबा तुम्हाला गाडी लावते ना भेटते. आलो खारपाडा ब्रिजला. मी तर पहिल्यांदा आलोय. हे बघा आपली गाडी इथं लावली. ट्रेन चालली तिकडून. ट्रेन दिसायची नाही कुठं नाही ते. यो बघा यो आपला समुद्र. इथं बॅरिकेड नाही ना काय नाही. सटकला नाही पाय डायरेक्ट खाली. पोहता नाही तर तो मेलाच समजा. हो मला पोहता नाही प्रॉपर. मला येते पोहता पण एवढा पण नाही प्रॉपर. ती पण ट्रेन दिसली. ती बघा ट्रेन. काय मग तिथे गलती नसत ना तुला. तिथे थोडी आहे. हे बघा कर्नाला बघा. कर्नाला कसला भारी दिसते बघा. आणि इथं ही विसर्जन करायला आलीत लोक गणपती. 1.5 दिवसाचे गणपती कर्नाला. आणि यो पेनला आणि अलिबागला जाणारा मेन हायवे आहे यो. आता जे इकडचे आहेत त्यांना माहीत आहे बरोबर. ब्रिज खतरनाक आहे. मी तर पहिल्यांदा आलोय. इथे आपला एक मित्र होता तो सॅम म्हात्रे म्हणून. तो इथं आहे ताऱ्यातला आहे. त्याला बोलायचा होता पण आता आम्ही आलो आहे अर्जंटली म्हणून माहीत नाही. मग आता तसं त्याला बोलू. हा मला असं वाटते ना ही टियागो आहे ना. ही तो त्याचा एक मित्र आहे त्याचीच गाडी वाटते. ही पार्टी टियागो आहे ती. पण आता फिक्स नाही माहीत त्याचाच मित्र आहे का तीच गाडी मला वाटतंय. प्रॉपर नाही माहिती होता काय सीन आहे तो. बघू त्याला मेसेज करीन नंतर विचारेन हा पण तुझा मित्र आहे का. कारण की तो स्नॅपला आहे ना मला ॲड. इन्स्टाला तर आहे. स्नॅपला पण आहे. नंबर पण आहे. स्नॅप टाकते त्याच्यामुळे. थांब 2 मिनिटं जाऊ. थांब आलोय बरं. त्याला पाणी टिपकते वरतून. बघू त्याला नंतर मेसेज करते. मी आता स्नॅप टाकते ना. स्नॅप आणि फोटो काढते गाडीचे समजा. हे वातावरण खतरनाक आहे. पाऊस पडतंय मस्त एकदम. रिमझिम टाईप पाऊस आहे. जास्त नाही. खतरनाक सीन आहे इथला. भाई आता चाललोय तुम्हाला ब्लॉगरला भेटवतोय. ब्लॉगर आपला भाई आहे. ब्लॉगर कोण तो गौरव पाटील. त्याचा भेटवतोय त्याला. कशी ते चालून हे सगळं पोरं चाललेलं ऑफिसचं आपलं. कोण चिंतामणीच्या आगमनाला गेलो आणि एकविराला. ते तुम्हाला माहीतच असतील कोण आहे ते गेलं तर बोलू आम्ही पण येतून. चला दोघं मग म्हणून जाऊन येतून पटापट. आता 7ला 5 मिनटं बाकी आहेत. आरती 7:30ला पहिले यांची. नंतर 8ला आपली. मग ते आरतीच्या अगोदर यायला पाहिजे. त्यांची तर जाऊन येऊ. नंतर जाऊ. आता गेलं ते बाकीचे पोरं आम्ही जाऊन पाठशी पटापट. नाही पप्पांचे मित्र आहेत त्यांना डबा द्यायचा आहे. डबा नाही म्हणजे हे आहे ऋषीची भाजी ना भाकरी आहे बस. ते देऊन मग लगेच गौरव सांगते इथं. चला हे बघा गौरव पाटील ब्लॉग्स आपले ब्लॉगर. ये मित्र मंडळ बघा. हे लाजला तो बघ. मी केला बघ. सगळ्यात पहिले आपला लाचका मोर आपला. थांबा पाया पडून घेते पहिले. बोलतोय रातचे ब्लॉग काढायचा नाही. हे कारण सांग. क्लॅरिटी कमी येते. क्लॅरिटी कमी येते. 200 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. कारण बघायची. छत्री नाही आणली. पाऊस आलाय. यो आपला गौरव दादू येतोय. दिवस आहे
कोणचं पावसाचं ते तर आहे रे. भरोसा नाही ना, कधी येते कधी ऊन टाकते. आता तर ऊन नाही, पण दुपारचे कधी ऊन टाकते ना कधी पाऊस येते सांगता नाही त्याचा. तर काला बघ कसला केला अंदर. चला हे बघ आपला भाई आला छत्री घेऊन. भाईनं छत्री तर मला वाटलं मोठी छत्री चला नाही तर खपलो. याची फ्लिप फ्लॉप आहे, माझी सँडल आहे. मित्रांनो इथे शेवाल खूप आहे मित्रांनो, नक्कीच इथे आपटलो नाही तिघं एकदाच आपटू. आणि स्लिप जाम मारते, त्याच्यामुळं आमच्या इथे येताना सावकाश या. रस्ता बघ असला आहे बघ. ही सटकतय भाई. यांचे तर फ्लिपफ्लॉप आहेत, माझे तर सँडल असून सटकतय. फ्लिपफ्लॉप बघ. आपटलं चल लवकर छत्री. आता रीती हे बघ पडला असं. रितेशांची आरती झाली, आता आपली आरती करायची आहे. अर्धे दोघं जण गेले, अर्धे गेले ना अर्धे आहेत थांबलो. रस्ता बघा गवतातून फुल मस्त. मी टॉर्च नाही चालू केली, सॉरी. आता टाकते मी. किती वाजले? 11 वाजले. आता 11 वाजले. हा तर एडिटिंग करून झालाय. थंबनेल पण रितेशने दिला आपल्याला बनवून. घाई होती म्हणून मी नाही बनवला. घाई नसली तर मीच बनवला असता. घाई होती म्हणून रितेशला सांगितलं बनवायला. आता हा जो ब्लॉग आहे तुम्ही बघताय तो एडिट करीन मी आता नाही, म्हणजे आता मी आहे घरी. जेवलो आता जेवलो आणि मग आता गावात गावात एक फेरी टाकून येऊ. रितेशाने मी फेरी टाकून आलो, मग जाऊ तयारी. रितेशांची इथंच पत्ते खेळतात, बोलतात अन्नाचं बोलतात, ये बोलतात. मी तर खेळणार नाही, मला खेळता येतं पण मी एवढं खेळत नाही. मला आवडत नाही खेळायची म्हणून मी खेळतच नाही पत्ते म्हणून. आणि मेन गोष्ट जर आता 4000 सबस्क्रायबर मला फक्त झाले असतील. थांबा एक मिनटं बघतो तुम्हाला सांगतो. 4001 सबस्क्रायबर झाले. खतरनाक ताबडतोब सबस्क्रायबर वाढले. एवढे खतरनाक वाटतात ना शपथ, मी शॉक आहे. आता 4001 झाले सबस्क्रायबर. 5000 होते. आता रितेशचा पण यूट्यूब चॅनल आहे, तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो. पण तो ब्लॉगिंग नाही करत, तो डीजेवाली गाणी टाकतो. डीजेवाली गाणी मिक्स करून टाकतो तो. हिंदी, मराठी, आगरी कोळी सगळे हल्दीतली गाणी. ते बाहेर जरा बसलेत, आलेत नातेवाईक, त्याच्यामुळं ते माहिती आहे ना आता भेटले की तुम्हाला कसं होते. त्याच्यामुळे ते जरा आहे बोलतात. ते चालू गोष्टी चालू आहेत गोष्टी. तर खरं सगळ्यांना खूप थँक्यू एवढे 4000 सबस्क्रायबर करण्यासाठी. बाई कसे वाटतात ना मला पण नाही समजत. एक रील टाकले ना बापाची रिॲक्शनवाली, तिने पूर्ण गेम चेंज केला चॅनलचा. एवढा खतरनाक गेम चेंज केला ना. मी कधी माहिती आहे आय गेस रविवारी आपण रितेश आपण इथं कुठे धाब्यावर कधी गेलो रविवारीत ना रविवारी धाब्यावर गेलो तेव्हा 2000 झाले रात्री, म्हणजे 9च्या टायमाला. आणि आता कधी कालच्या दिवशी बाप्पाचा पहिला दिवस होता तेव्हा 3000 झाले सकाळी. आणि आज 4000 झाले. आता 5000 पण होऊन जातील. मग रितेशचे लेवल तर रितेशचे किती 4.87 आय गेस सबस्क्रायबर झाले. त्याच्या लाईनीला येईलच मी आता. एवढं फटाफट वाटतं नंतर. आता 4001 झाला आहे, नंतर 4010च्या पुढं जाईल. एवढं खतरनाक वाटतं. खरं खूप थँक्यू तुम्हाला. खूप थँक्यू. असंच प्रेम राहतं तुमचं. माझा एकच झालं. आता ब्लॉग टाकेल ना मी तो. त्या ब्लॉगमध्ये मी हे पण बोललेलो आहे की आपल्या अर्जुन काकांना हे करून विचारून आपलं सगळं प्रॉपर डिटेलमध्ये मकर त्यांनी कसा बनवला आहे, काय बनवलं आहे, आपण त्यांना प्रश्न विचारणार होतो. त्याच पण नाही जमलं कारण की त्यांची तब्येत जरा ठीक नाही. जरा त्यांना ताप येतोय, सर्दी आहे, परत चक्कर वाटते, त्यांना बरं नाही वाटत आहे म्हणून आज पण नाही काढले. आता मग तुम्ही पुढच्या दिवशी मी जर तुम्ही ब्लॉग बनवला तो डायरेक्ट परवा येईल तेव्हा मी काढीन. म्हणजे उद्या माझ्या आजच्या दिवसाच्या बाबतीत उद्या मी काढीन. ते त्याची तब्येत बरी नाही म्हणून मग काढली नाही. मी पण नाही बोललो म्हणून काढूया म्हणून सोडून दिला ते तुम्हाला. आणि हा ब्लॉग आजचा लेट का झाला कारण की मला माझी झोप नव्हती झालेली, त्याच्यामुळे लेट झालं आहे. आता असं लेट नाही होत माझा. परत नाही
ना हा जो ब्लॉग तुम्ही बघतायत आता तो मी एडिट करून पटापट टाकेन आता. टाकेन म्हणजे शेड्यूल ठेवेन 9चा सकाळचा, जसा बाप्पाचे एक दिवस आहे अगोदरचा ठेवलेला तसंच मी ठेवेन. नेक्स्ट टाइमला तसं नाही. सॉरी जर काय माझ्याकडून चूक झाली. माझी झोप नव्हती झाली म्हणून मी काल एडिट करता करता झोपून गेलो, त्याच्यामुळं सीन झाला. आता हा ब्लॉग एडिट करीन मग. बघा सगळे बसले बातचीत चालू आहे सगळे. यो एक आहे भावेश, यो चालायला आता असंच टाइमपास ऑफिसमध्ये बसलेलो कामाने, चालत चालत आलो नाही रोडला. आरती घरा गेली, आरती आम्ही असे फिरत बाहेर. रोहन काय आता रोहनला बोलू मी शपथ. त्या चिरमिरच्या रोडला त्या साईडून दोन पोर्शा 911 करेर आलत्या शूटसाठी. आता ऑटो कार इंडियावालेच होते, तो दुसरा कोणाचा ते नाही माहीत. शूटसाठी आलं ते. रोहनला बोलू फोन का नाही केलास म्हणा. ताई एवढ्या व्हिडिओ काढलेत ना गाडीच्या समोरून, फोटो बिटो काढले. शपथ माझा नशीब काय खरा होता, मी काल त्या रोडला राऊंड मारायला गेलतो, तव नाही गाड्या आज होत्या. काय बोलू. फुल सुनसान रोड, एक गाडी नाही म्हणजे चालती गाडी नाही. बाकीच्या सगळ्या पार्क केलेल्या आहेतच गाड्या. आम्ही संपवत इथं हा ब्लॉग पाचचा ब्लॉग बघितलाच असेल. हा ब्लॉग पण बघा. हा ब्लॉग मी बघू एडिटिंग करू का नको मला तो प्रश्न पडला आहे. कारण की मला झोप आले बेकारचे. 3:30 वाजत आले, 3:24 आले, 3:30 वाजत आले, मला झोप बेकार आली. तर झोप नाही झाली ना माझी, मग परत मग डोका दुखतो माझा दिवसभर, मग मन नाही लागत कुठं. त्यामुळं बघू आता एडिटिंग करतो थोडी. सकाळी लवकर उठतो 8ला, 9ला टाकतो ब्लॉग, 9 नाही तर 10ला टाकतो ब्लॉग, तुम्ही बघा. आणि मेन गोष्ट आली आपली आता त्याची काय बोलतात आपला मजा बघायसाठी. तर मजा बघायसाठी स्टार्टिंगच्या दिवसाला असते मजा, असं नाही नसते, असते मजा पण एवढी नसते ती एंडला असते ती मजा. एका टायमाला तुम्हाला सांगू शकतो मी, आपले अण्णा लोक आहेत सगळे, काका लोक, म्हणजे आता आमच्या आगरी भाषेत काकांना अण्णा बोलतात. जसं ते आता ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो मी. आता एका टायमाला भजन पण होऊ शकतं, सगळे एकत्र येतात भजन करतात, ते पण होईल. गाणी गाऊन पण नाचतील. पत्ते पण खेळतील. पत्ते तर मी खेळत नाही, पण बघायला आणि मेन काका लोक कॉमेडी खूप करतात, त्याच्यामुळे एंटरटेन व्हायला जरा ते तुम्हाला दाखवायला पण ते होऊ शकतं. आता बघू खेळतील तर मी ते काढणारच आहे ब्लॉग. तर मी डेलीचा ब्लॉग काढणार आहे, म्हणजे डेली रुटीनचा नव्हता गणपतीपर्यंतचा. त्याच्यानंतर पण काढेल तरी कॉन्टेंट काय भेटला तुम्हाला. परत साखर चौथीचे गणपती येतात. साखर चौथीचे गणपती भावेश जो आहे, भावेशांच्या इथं बसतो 2.5 दिवसाचा गणपती. तसं परत नवरात्री. चला ब्लॉग संपवतो. माझ्या झोप डोळ्यात एवढी बेकार आले ना, मला काय सुचत नाही. म्हणजे पण मी एवढं एडिट करतो आहे. एकदा एडिट केली मग मोकळी होता. परत मग उद्यामध्ये दिवसभर टाईम नाही भेटत. ब्लॉग काढा, परत पुन्हा कोण इथं लोक, मग ते मोबाईल घेऊन बसून नंतर वाटत नाही आम्ही. आणि मग नंतर रितेशाने मी आलो घरी, कारण की पाऊस पण यायला लागला आणि रात्र पण झाली. 1:30 वाजले, 1:30 नाही 1 वाजता होता. सीन असा होता की तिकडून आलो मी ब्लॉग संपवला नाही. एडिटिंग करत होतो, पण तेवढ्यात मला लक्षात आलं की भाई ब्लॉग एडिट नाही केला मी. आता ब्लॉग एडिट करतो आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी ब्लॉग एडिट करायला सेपरेटली बेडरूममध्ये आलं, कारण की हॉलमध्ये सगळे झोपलेत. मम्मी वेगळा सेपरेट बेडरूममध्ये झोपली, पप्पा दादा आणि आम्ही तर हॉलमध्ये झोपतो. ते मग काही मग झोपायला लागेल असं थोडी नाही, एकटा बाप्पाला टाकून येतो. त्यासाठी मी दुसऱ्या बेडरूममध्ये आलो आहे ब्लॉग एडिट करायला. मला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि मेन गोष्ट तर भाई सबस्क्रायबरचं ना 4000 झाले तुम्ही. खरंच खूप थँक्यू, मनापासून थँक्यू. तुम्ही एवढा प्रेम दाखवलं आहे, असंच प्रेम राहून जरा अजून सपोर्ट करा मला. मेहनत करीनच मी, तसं नाही करणार. बापाचा आशीर्वाद आहे आपल्यासोबत, त्याच्यामुळे एवढं झालेलं आहे. एका महिन्यात नाही, आठवड्याला ह्या आठवड्यात तर लय वाटलं सबस्क्रायबर. दिवसाला 1000 ते झाले, त्याच्यामुळे खूप थँक्यू. चला ब्लॉग संपवतो इथं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.